आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आज भारतामध्ये 76 वर्षे झाली तरी सुद्धा आज ही आपली जी सिस्टम आहे ती जरा बारगळलेली आहे। त्या सिस्टम ठीक करण्यासाठी आपला हा पक्ष कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही किंवा कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही, परंतु आजपर्यंत जो सिस्टम व्हायला पाहिजे होती ती होत नाही। आपण ह्या सिस्टमला ठीक करा, आम्ही सर्व सैनिक आहोत, शेतकरी आहोत, त्याची सेवा केली, परंतु आज आपल्या मुलांचं आपल्या भविष्य हे आज नेत्याच्या हातामध्ये आहे आणि आपण कुणाला नेता निवडतो आणि ते कशा प्रकारे वागतात। लोकांनी आज ह्या लोकशाहीमध्ये मतदान करतो त्याला काही किंमत राहिली नाही। जो माणूस मतदान करतो एक अपेक्षाने मतदान करतो, ज्या माणसाला मतदान करतो तो माणूस आज कुठे आहे हे शासन देता येत नाही। ही सिस्टम जर बदली करायची असेल तर ह्या सिस्टमच्या विरोधात त्या सिस्टम ठीक करण्यासाठी सैनिक, शेतकरी आणि आम जनता मिळून ही सिस्टम ठीक करण्याचा प्रयत्न करत आहोत। महाराष्ट्रामध्ये आम्ही 40 उमेदवार उभे करून जनतेच्या समोर पर्याय उभा करत आहोत। माहिती आहे की कमी म्हणजे मला फक्त लोकांना निवडून आणायचं ना, आम्ही लोकांना नाही म्हणत की आम्हाला वोट करा, आमचा विश्वास आहे वोट करायला आम्हाला। तुम्ही आमचे उमेदवार वोट करा असेल तुम्ही ठरवा, आम्ही हे खर्च करणार नाही, तुमच्यापर्यंत आमचं हे सगळं पोचलं जाईल। आम्ही तुमच्यापर्यंत कसं पोचावं ही आमची यंत्रणा कामाला लागलेली आहे। लोक बदल आणतील। मुंबई येथे पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा आमचा एकच उद्देश आहे। मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि भारताची बी आर्थिक राजधानी आहे। मागच्या 2.5 ते 3 वर्षापासून जे महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण चाललेलं आहे त्या गलिच्छ राजकारणाला पूर्ण जनता महाराष्ट्रातली कंटाळलेली आहे आणि आज कुणीही सांगू शकत नाही की सत्तेमध्ये कोण आहे विपक्षमध्ये कोण आहे। यांनी जनतेचे पूर्ण विश्वासघात केलेला आहे सर्व पक्षांनी। त्याच्यामुळं आज मजबुरीनं आज सैनिकांचं काम असतं देशाच्या सीमेची रक्षा करणं, परंतु आज आम्हाला सरहद से संसद तक या देशाच्या 140 कोटी नागरिकांसाठी जाण्याची वेळ आलेली आहे आणि जनताची पण तीच अपेक्षा आहे की जनताला एक नवीन चांगला पर्याय पाहिजे होता, जो ज्यांच्यावर कसलाही भ्रष्टाचाराचा, दुराचाराचा, अत्याचाराचा डाग नाही असा जनताला पर्याय पाहिजे होता आणि भारतीय सेनेच्या सैनिकाशिवाय असा पर्याय नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्रात पूर्ण 48 जागा लढवत आहे, त्याच्यापैकी आज 40 जागा आम्ही पूर्ण फायनल केलेल्या आहेत। उर्वरित 8 जागा लवकरात लवकर येत्या 4 ते 5 दिवसात आम्ही कंप्लीट करणार आहेत। आज महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर सैनिकांनी ह्या राजकारणाला, ज्या राजकारणाला कंटाळलेली पूर्ण जनता, त्याच्यासाठी आमचा हा सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा आज महाराष्ट्रातले पूर्ण शेतकरी आणि पूर्ण सैनिक आणि भारतातले सुद्धा जवान किसान म्हणजे शेतकरी आणि सैनिक मिळून हा राजकारणाला तिसरा पर्याय आम्ही देत आहोत। हे आम्ही मला एकच सांगायचं आहे, 76 वर्ष झालं आज स्वातंत्र्य आपल्याला भेटलं, तरी सुद्धा ज्यांनी आजपर्यंत राज्य केलंय त्यांच्यावर मी म्हणणार नाही की त्यांनी कामं केले नाहीत, पण त्यांनी जे कामं करायचे होते ते पूर्णपणे काम केले नाहीत। त्याच्यामुळं जनता पूर्ण यांना कंटाळून आज देशातला पूर्ण सैनिक आणि शेतकरी हा एकत्र आलाय। हा एकत्र सर्वात पहिलं म्हणजे मला एकच सांगायचं आहे, वोट हमारा राज तुम्हारा। मतदान आमचे आज भारतामध्ये जवळपास 70 ते 75% सर्व शेतीवर अवलंबून आहेत। सर्वात जास्त शेतकरी आणि मतदान किती आमचं शेतकऱ्यांचं जवळपास नाही म्हटलं तर एक 35 ते 40 कोटी मतदान आमच्या शेतकरी परिवाराचं आहे। सैनिक परिवाराचं 5 कोटी जवळपास। आमचं मतदान किती 40 ते 45 कोटी मतदान आहे आमचं। जे आपलं 95 कोटी मतदान आहे त्यातलं 50% डायरेक्ट सैनिकांचं शेतकऱ्यांचं मतदान आहे आणि सरकार स्थापन करण्यासाठी लागते फक्त 22 कोटी मतदान लागते। आजपर्यंत आम्ही मुठभर 200 अंग्रेज येऊन त्यांनी 200 वर्ष राज्य केलं भारतावर, तसे हे काळे अंग्रेज आहेत ते 1000 अंग्रेजांनी पिढ्याने पिढ्या आपल्यावर राज्य करतात। त्याच्यामुळं
देशाच्या सर्व जनतेच्या विश्वासात घेऊन त्यांच्या बरोबर राहून वोट हमारा तो राज भी हमारा रहेगा. मतदान जर आमचं असेल तर सरकार भी आमचं असेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्या देशाला जर आज सोशल मीडिया नसता तर काय झालं असतं. सोशल मीडिया नसता तर आज देश परत गुलामीला गेला असता. त्याच्यामुळं देशातला सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आम्ही पहिलाच मुद्दा टाकलेला आहे की हे जे मोठमोठाले कॉर्पोरेट मीडिया आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया, हे सगळे विकलेले आहेत. आणि जर देशाला सगळ्यात चांगलं करायचं असेल तर पहिलं त्यांच्यावर अंकुश लावणार. हे पहिलेच मंत्रिमंडळामध्ये आम्ही आदेश पारित करणार. का तर मीडिया हा देशाचा चौथा आधारस्तंभ आहे. आणि जर चौथ्या आधारस्तंभानं चांगलं काम केलं नाही तर देशाचं वाटोळं निश्चित आहे. पण आज चौथा आधारस्तंभाचं काम सोशल मीडिया करतंय, यूट्यूब आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक करतंय. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर पहिले अंकुश घालणार येतं. दुसरा, जीत निश्चित आमची आहे. कारण महाभारतामध्ये जिथं श्रीकृष्ण होते त्यांची जीत होती, तसं आज ह्या देशामध्ये जिथं सैनिक आहेत तिथून मग आम्ही ज्यांना सपोर्ट दिला ते बहुमताने निवडून आले. पण आता आम्ही स्वतःच उभा राहणार येतं. आज देशातले सैनिक आणि किसान एकत्र स्वतःच राहणार येतं. त्याच्यामुळे कुणी म्हणत असो की आपकी बार 45 पार तो देखते है, कोणाचे 45 पार होते, जय जवानचे 45 पार होते का बाकी ह्या सगळ्या ज्यांनी भ्रष्टाचार करून जनतेचा विश्वासघात केलाय ह्यांचे 45 पार करतात. ते येत्या 1-2 महिन्यामध्ये सर्वांचं कळलंच. आत्मविश्वासाने सांगतो की देशातली जनता यांना का मतदान करणार नाहीये. यांनी शेतकऱ्याला आजपर्यंत हमी भाव दिला का? पहिला प्रश्न आमचा आहे. प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर आमचे शेतकरी हेच विचारणार येतं. 75 वर्ष जर आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये बसलो, तुम्ही हमी भाव दिला का? नाही. तुम्ही आमच्या गाई म्हशीच्या दुधाला भाव दिला का? नाही. आज पाण्याची बॉटल हिमालयाची 60 रुपये त्याची किंमत आहे आणि आमच्या गायच्या दुधात शेतकऱ्याला 26 रुपये रेट भेटतोय. त्याला अमृत म्हणतात ना. तर 26 रुपये कुठं आणि 60 रुपये कुठे? हमी भाव दिला का? नाही. त्याच्यानंतर आमच्या मुलांना तुम्ही रोजगार दिला का? नाही. त्याच्यानंतर महिलांना सुरक्षा दिली का? नाही. आज बी या देशामध्ये पर डे प्रत्येक दिवशी 80 ते 85 महिलांवर बलात्कार होतात. हा सर्वे आहे. महिलांना सुरक्षा नाहीये, ना महिलांना सन्मान आहे ना सुरक्षा आहे महिलांना. गरीब होत चाललाय, अमीर होत चाललेला आहे या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं. त्याच्यानंतर रात्रंदिवस आम्ही इन्कम टॅक्स भरायचा, मेहनत करायची, इन्कम टॅक्स भरायचा आणि ह्यांनी लोकसभेमध्ये जाऊन मस्त त्यांनी आपले पेन्शन आणि पगार घ्यायचे आणि विदेशी यात्रा करायची. तर जनतेच्या पैशावर ह्यांनी लूट केली ती बंद करणार आम्ही, हे पण आम्ही त्यांना विचारणार. मागच्या 40 वर्षामध्ये 70 वर्षामध्ये आमच्या प्रॉपर्टी विकायची पाळी आली सर्वसामान्याच्या आणि ह्यांच्या प्रॉपर्टीमध्ये 1000 पट वाढ झालेली आहे. त्याच्यामुळं प्रत्येक आजपर्यंतचा जो बी भाजप, काँग्रेस आणि सर्व पक्षाच्या नेत्याला गावात आल्यावर मी पहिला हाच प्रश्न विचारणार आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं तेव्हा आम्ही तुम्हाला मतदान देऊ. त्याच्यासाठी वोट हमारा, सरकार हमारा. जर मतदान आम्ही करतो तर सरकार बी आम्हीच बनणार आणि ह्या वेळेस भारतामध्ये नक्कीच बदल घडत. आजपर्यंत आम्ही देशाच्या सीमेचे जे रक्षण एकदम प्रामाणिकपणे केलेले आहे, छातीवर गोळ्या खाऊन केल्या. आज तुमच्या येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि देशातल्या 140 करोड जनतेच्या भविष्यासाठी आम्ही येत आहोत. आम्हाला याची बिलकुल इच्छा नव्हती, पण जर आम्ही आज आलो नाही तर पुढची पिढी माफ करणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला आज राजनीतीमध्ये येण्याचा गरज भासली. महाराष्ट्रातील जनतेलाच नव्हे तर देशातील संपूर्ण जनतेला भारतीय जवान किसान पार्टीकडून संदेश देऊ इच्छितो की ज्या प्रकारे आज शासन प्रशासन मध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि त्यावर अंकुश ठेवणारे नेते ज्या पद्धतीने विविध पक्षाचे एकत्र येऊन जी साठगाठ होत आहे, यासाठी जनतेला पर्याय नव्हता आणि त्या जनतेला भारतीय जवान किसान मिळून पर्याय देत आहोत. त्यामध्ये आम्ही काही मुद्द्यांवर ठामपणे निर्णय घेऊन येत्या 2024च्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहोत. संपूर्ण देशातील 543 जागा लढवण्याचा मानस भारतीय जवान किसान पार्टीने ठेवलेला आहे. तो एक देश आणि एक कायदा असायला हवा. देशामध्ये एक देश आणि एक कायदा असेल
तर सर्वसामान्य जनतेमध्ये जातीपाती किंवा इतर काही मतभेद होणार नाहीत आणि शांततेत आणि सुरक्षित हा देश राहू शकेल. यानंतर भ्रष्टाचार मुक्त प्रशासन व्यवस्था करण्याचा आमचा मानस आहे. न्याय व्यवस्था जलद गतीने झाली पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला वेळेत न्याय मिळाला पाहिजे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे. महिलांची ज्याप्रमाणे आर्थिक पिळवणूक होते आहे किंवा त्यांना आर्थिक कोंडी होत आहे, ती कोंडी सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात नाही तर देशातील भारतीय जवान किसान पार्टीचा हा मुद्दा आम्ही फार ऐरणीवर घेणार आहोत. 75 वर्षापासून शेतकऱ्यांना न्याय, अधिकार आणि त्यांची जी व्यवस्था आहे ही अतिशय डळमळीत आलेली आहे. ही संपवण्याच्या मार्गावर लागलेली आहे. 75 वर्षे पैकी 40 ते 50 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. त्याच्यानंतर BJP सरकारनं त्याच रुटीननं काम केलं. या देशातली जी कायदे आहेत, ही धोरणं आहेत, ही शेतकऱ्यांच्या बाजूनं नसून ती सर्व आजची जी व्यवस्था ही विरोधात राबवते. त्याच्यामुळं शेतकरी हा पूर्ण डबघाईच आलेला. शेतीमालाला भाव जे 2012मध्ये होते, मी 4350 सोयाबीन विकलं होतं 2012मध्ये, आजही तेच आहे. आणि औद्योगिकदृष्ट्या तेलाचे किंवा इतर भाव चौपटीनं वाढलेले आहेत. ही सारी व्यवस्था जर बदलायची असेल, तसंच शेतकऱ्यांना न्याय नाही. आताच आमच्या एका राज्याध्यक्षांनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या केसेस या न्याय व्यवस्थेत दिवाणीत न चालता ही व्यवस्था कृषी न्यायालय म्हणून स्थापन झाली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की लेबर कोर्ट आहे, फॅमिली कोर्ट आहे, औद्योगिक कोर्ट आहे, त्यानंतर फौजदारी आहे आणि हे सर्व व्यवस्था दिवाणीत चालते. दिवाणी नुसतं गठ्ठेच्या गठ्ठे बांधलेले आहे. सर्व व्यवस्था ह्या साऱ्या प्रॉपर्टीच्या आहे. प्रॉपर्टीच्या व्यवस्था ह्या स्पेशल कृषीप्रधान देश असताना, शेतकरी सर्वात जास्त संख्येनं असताना, शेतीचे विषय असताना ते स्पेशल कृषी न्यायालय ॲग्रिकल्चर कोर्ट व्हायला पाहिजे आणि ॲग्रिकल्चर कोर्टच्या मार्फत ही देशाची व्यवस्था चालवायला पाहिजे. न्यायालयात ही खूप अशी तंबून पडलेल्या साऱ्या केसेस आहे. सकाळपासून तर संध्याकाळपासून तो शेतकरी राबतो, तारखेवर येतो आणि त्याला फक्त तारीख मिळते आणि तो घराकडे जातो. दिवसभराची त्याच्यासाठी व्यवस्था मोडकळीशी. त्याच पद्धतीनं आजच्या परिस्थितीत कृषी मंत्रालय सरकारनं काय काढलं तर फक्त शेतीचं उत्पादन वाढवलं. शेती आणि शेतकरी हे विषय दोन वेगवेगळे आहेत. पण सरकार काय म्हणते, कृषी मंत्रालय म्हणजे साऱ्या व्यवस्था त्याच्यात आली. ज्या शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाच्या योजना लागून उत्पन्न वाढलं, आज इतकं उत्पन्न वाढलं की धोधो झालं. एक काळ असा होता की त्याची पायलो खायला शेतकरी खात होते, सर्व जग खात होते, पण आज तर धोधो शेतकरी उत्पन्न वाढलं. मग इतकं मोठं आम्ही कष्ट करून ह्या जर उत्पन्न वाढवलं असं, तर आजच्या सरकारनं काय केलं, शेतीमालाचे भाव कट कमी केले. रेशन कार्डाच्या दुकाना घोषणा केल्या की आम्ही फुकट वाटणार. मग फुकट वाटण्याचा अर्थ काय, शेतकऱ्यांचं प्रमोशन झालं की डिमोशन झालं. शेतीमाल जर स्वस्त मिळत असेल तर ही व्यवस्था कुठेतरी बदलायला लागेल. कारण यामुळं अर्थव्यवस्था डबघडीस येणार आहे, देश पातळीची व्यवस्था डबघडीस येणार आहे. कारण मूळ स्त्रोत हा शेतीतून तयार झाला. पहिला कारखाना जर या देशात जगात सुरू झाला असेल तर तो शेतीतून तयार झाला, शेतीतून अर्थशास्त्र तयार झालं आणि या आर्थिक धोरणावर हे संपूर्ण देश आणि शहरं बसल्या गेली. ग्रामीण भागातली जे शेतीमालाला कमी भाव मिळाले त्याच्यामुळे ग्रामीण भागातला मजूर वर्ग, ज्या शेतकऱ्यांची मुलं अडचणीत आली आणि शहराकडे धाव घेत राहील. औद्योगिकरणात शहराची प्रगती झाली आणि या प्रगतीमुळं परिस्थिती अशी आज निर्माण झाली की एकट्या या मुंबई शहरात 36 आमदार आहे, बाजूला असलेल्या ठाणे शहरात 24 आमदार आहे. एकट्या मुंबई शहराची संख्या 60 झाली आमदार आहे. आणि मी विदर्भातून आलेला एक शेतकरी प्रतिनिधी आहे आणि विदर्भातून जर विचार जर केला, 11 जिल्ह्यात फक्त 62 आमदार, 11 जिल्ह्यात 62 आणि फक्त एका शहरात, आता हे जोड शहर आहे ठाणे मुंबई, एका जोड शहरात फक्त 60. म्हणजे ही व्यवस्था कोणाकडे चालली, ही सगळी शहराकडे चालली. ग्रामीण भाग लुटायचा आणि शहरं पोसायची आणि या पोचलेल्या शहरावर राजनीती चालवायची, सत्ता चालवायची, राजसत्ता चालवायची. ही सारी व्यवस्था तुम्हाला बोलकडी साधावी लागेल, ही सारी व्यवस्था बदलावी लागेल. सैनिकांवरती विश्वास काय ठेवायचा, पुढे तुम्हाला मागे घेऊन जातो. कोविड काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, जो कोविड काळ होता खूप डेंजर काळ होता तो, त्या काळामध्ये कोण काम करत होतं, फक्त 2च घटक काम करत होते, ते म्हणजे जवान आणि किसान. जर जवान बॉर्डरवरती नसता, आपण असतो इथे, अजिबात नसतो. जर किसान शेतामध्ये नसता तर आपण जेवू शकलो नसतो जेवलो. त्यामुळे हे 2 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि ज्या सैनिकांनी आपलं तारुण्य दिलं आपल्या देशाला,
तारुण्य दिलेलं आहे. वयाच्या 16 वर्षी 17 वर्षी 18 वर्षी ग्रॅज्युएट केले आणि मग तिकडनं रिटायर होऊन आले. आज ह्या सैनिकांना का उतरावं लागलं राजकारणात याचा विचार होणं खूप गांभीर्याने गरजेचं आहे. का आम्हाला उतरावं लागलं? आम्ही खूप सुखी आहोत, काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला व्यवस्थित चाललेलं आहे. मग आम्ही कोणासाठी करतोय? आमच्यासाठी नाही, तर आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी चाललेलो आहोत. कारण आम्ही बघितलं काय चाललंय देशामध्ये. हा येतोय, तो येतोय, सगळा कचरा झालेला आहे. आणि हा कचरा जर साफ करायचा असेल तर फक्त हा सैनिक आणि हा जो शेतकरी आहे हे दोन घटक करू शकतात. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. अब की बार सैनिक सरकार, अब की बार सैनिक सरकार, अब की बार सैनिक सरकार. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.